today we are going to play this video blah 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 blah. कोकणातील मंदिरांची रहस्यगाथा पाहण्यासाठी दर शुक्रवारी येणारा तो भक्त हा सेनचा एपिसोड पाहायला विसरू नका. तुम्ही विश्वासच ठेवणार नाही, पण कोकणातील या शहराचं नाव एका देवीने केलेल्या चमत्कारावरून आणि तिच्या भक्ताने मारलेल्या एका मिठीवरून ठेवलं आहे. ही गोष्ट आहे वेंगुर्ल्याची आणि तो भक्त हा सिरीजच्या पहिल्या भागात आपण बघतोय. नवसाला पावणारी श्रीदेवी सातेरी. एकेकाळी वेंगुर्ल्यातील परम कुटुंबात सातेरी देवीचे एक निश्चित भक्त होते. ते रोज 6 मैल चालून परसून येथे श्री सातेरी देवीची पूजा करायला जात असत. पुढे उत्तम काळाने त्यांना चालणे जमेना, परंतु त्यांची भक्ती काही कमी झाली नाही. त्यांची तशी श्रद्धा बघून देवीने त्यांना दृष्टांत दिला की जिथे तुझी काय पाना देईल त्याने भक्तिभावाने त्या मातीच्या बरोळाला घट्टमिठी मारली आणि म्हणाले, आई तू इथेच थांब ग. आणि चमत्कार झाला. वारुळाची वाढ थांबली आणि पाशाभूमी स्वयंभू देवीचा उगम झाला. भक्ताने मारलेली मिठी म्हणजेच वेंग आणि उरले म्हणजे देवी थांबली. यावरूनच या भागाला वेंगुर्ले असे नाव पडले. या 500 वर्ष जुनं असलेल्या मंदिरातील देवीची ही महती आजही इथल्या उत्सवांमध्ये जिवंत आहे. नवरात्रीत इथे देवीची 9 वेगवेगळी रूपं साकारली जातात आणि त्रिपुरा पौर्णिमेला देवीची पहिली जत्रा भरते. त्या दिवशी सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी खूप मोठी रांग असते. जेव्हा रात्री श्रीदेव रामेश्वरांची पालखी स्वतः देवी सातेरीच्या भेटीला येते. तसेच वर्षातून 2 वेळा या मंदिरात हॅलो रुपये दे बघ काय आहे